आता पाहूयात क्रीडा सुपरफास्ट। रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नावं आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब झाली आहेत। 13 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या क्रमवारीत दोन्ही भारतीय फलंदाजांचा टॉप 5 मध्ये समावेश होता। रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर होता तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर होता। परंतु बुधवारी जेव्हा एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर झाली तेव्हा दोघांचंही नाव नव्हतं। पद्मश्रीसाठी स्टार नेमबाज मनू भाकरचे नाव शिफारस करण्यात आले। क्रीडा मंत्रालयातील एका सूत्रानं ही माहिती दिली आहे। तिला गेल्या वेळी खेलरत्न मिळाला होता आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरी कांस्य पदक तिने जिंकलं होतं। भारतीय निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले की जयस्वाल संघात नाही हे दुर्दैवी। श्रेयसला संधीची वाट पाहावी लागेल तर बुमराहनं सर्व मोठे सामने खेळावेत अशी आमची इच्छा आहे, असं वक्तव्य अजित आगरकर यांनी केलंय। आयसीसीनं ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम झांपा याच्यावर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केलेली आहे। आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार झांपानं आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद 2-3चं उल्लंघन केलं। या अनुच्छेदात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अपशब्द वापरल्यास कारवाईची तरतूद आहे। झांपानं नियमांचं उल्लंघन केल्यानं त्याला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे। भारतीय संघाकडून T20I मध्ये सर्वोच्च स्ट्राइक रेटचा विक्रम कराल हा ओपनर अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे। अभिषेक भारतासाठी ओपनिंग करतो। अभिषेकनं 17 T20I सामन्यांमध्ये 535 धावा केल्यात। अभिषेकनं 193.85च्या स्ट्राइक रेटनं या धावा केल्यात। भारतीय संघ आशिया कप स्पर्धेतील आपला पहिला सामना हा 29 ऑगस्टला खेळणार आहे। भारतासमोर या सामन्यात चीनचं आव्हान असेल तर दुसरा सामना हा 31 ऑगस्टला होणार आहे। या सामन्यात भारत विरुद्ध जपान यांच्यात लढत होईल तर भारतीय संघाचा साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 1 सप्टेंबरला कझाकिस्तान विरुद्ध होणार आहे। हरमनप्रीत सिंह या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार। टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र विनोद कांबळीची तब्येत ठीक नाहीये। कांबळीला गेल्या काही महिन्यांपासून तब्येतीशी झगडावं लागतंय। 4 रस्ता काणकोण येथील मल्लिकार्जुन विद्यालयातील कला क्रीडा अंगण येथे या बहुउद्देशीय सभागृहाचं उद्घाटन होणार आहे। सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत। जागतिक कुस्ती स्पर्धेत तपस्यानं सुवर्णपदक पटकावलंय। भारतासाठी हे पहिलंच सुवर्णपदक ठरलंय। अंतिम फेरीत तपस्यानं नॉर्वेच्या दोमाजेवाला पराभूत केलं तर उपांत्य फेरीत गतविजेतीला धूळ चारली। ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा या शुक्रवारी ब्रुसेल्स डायमंड लीगमध्ये भाग घेणार नाही असं ऑलिम्पिक्स कॉमने वृत्त दिलंय। नीरजनं झुरिच डायमंड लीग फायनलसाठी आधीच पात्रता मिळवली आहे, ज्यामुळे त्याला विश्रांती घेण्याची गरज आहे आणि येणाऱ्या मोठ्या आव्हानांसाठी तयारी करण्याची संधी मिळाली आहे।